त्यानंतरचा असणारा पुरंदरचा किल्ला. पुरंदरच्या किल्ल्यापासून उजवीकडं म्हणजे पूर्वेकडे जी जाते ह्या रांगेच्या बरोबर चारही बाजूनी डोंगराच्या मध्ये असणारं हे पांगारे गाव. या पांगारे गावाचं नाव पांगारे एवढ्यासाठी पडलं की 1665ला ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी विशिष्ट कामगिरी बजावणारे छत्रपतींचे बालसवंगडी सरदार सूर्यराव काकडे त्यांना या ठिकाणी हे पांगारे गाव दिलं गेलं. तर काकड्यांची संख्या बरीच होती, खूप होती. मग त्या सगळ्या काकड्यांनी पांगारे पांगा, मग तुम्ही पांगा आणि वेगवेगळ्या ठिकाणी जा. मग तुम्ही निजामशाहीत होतं, तुम्ही आदिलशाहीत होतं, त्या सगळ्या ठिकाणी ही मंडळी गेली. सूर्यराव काकडे हे शिवाजी महाराजांचे बालसवंगडी असल्यामुळे कायमचे शिवाजी महाराजांच्या बरोबर राहिले. त्यांनी 1672ला साल्हेरगडावर, ज्याचं आता युनेस्कोच्या यादीमध्ये नाव आलं पहा, ते साल्हेरगड नाशिक आणि बागलाण प्रांतामध्ये तो आहे. आणि तिथं अतिशय उंच ठिकाणी परशुरामाचं मंदिर पण आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी 1672ला तोफेचा गोळा प्रत्यक्ष छातीवर झेलला. 55 मोठी तोफेचा गोळा छातीवर झेलला. इतिहासामध्ये केवळ एकमेव योद्धा असा आहे की ज्यानं छातीवर गोळा झेलला आहे. कारण काय व्हायचं की आपल्या लोकांच्याकडं तोफा वगैरे फार नव्हत्या आणि मग समोरून जर तोफ आली तर आपलं सैन्य पळायला सुरुवात करायचं आणि पळताना कधी कधी तोफेचा गोळा लागायचा, पण पळताना पाठीवर तोफेचा गोळा लागायचा. एकमेव योद्धा असा आहे की ज्यानं छातीवर गोळा झेलला आणि ते युद्ध जिंकलं, तो म्हणजे सरदार सूर्यराव काकडे. आणि सुदैवानं आम्ही सगळे त्याचे वंशज आहोत, 14 वंशज. आणि सांस्कृतिक आणि चांगला वारसा लाभलेला या ठिकाणी ह्या देवीचं वास्तव्य आहे. या देवीचं वास्तव्य तुम्ही जर गुगलला चेक केलं तर तुम्ही हा आकार पाहिला तर बरोबर ओमचा आकार येतो. ह्या डोंगराचा आकार असा ओमचा येतो आणि तो असा पूर्णपणे 3चा जो आकडा आहे तो येतो आणि पाठीमागं गोल जाऊन त्याच्यावर असणारा हा टिंब पाठीमागचा आणि तिथं देवी बसलेली. त्यामुळे अतिशय पवित्र ठिकाणी. बरोबर पूर्वेला जर तुम्ही पाहिलं तर तिथं कडेपठार दिसतो. कडेपठार म्हणजे जेजुरीचं ठिकाण. आता आपल्याला ह्या ढगामुळे दिसणार नाही, पण इथं बसला तर समोर जे डोंगर दिसते ना तिथं असे 3 सुळके दिसतात. पहा, ते 3 सुळके म्हणजे तिथल्या दीपमाळी, तिथला दिवा दिसतो. एका बाजूला हरेश्वर, एका बाजूला कडेपठार आणि खालच्या बाजूला मांडरची देवी आहे. म्हणजे त्या बाजूला जर तुम्ही फिरायला गेला थोड्या वेळाने तर त्या बाजूला वीरच्या धरणाचं संपूर्ण पाणी दिसतं. अतिशय नयनरम्य, अतिशय चांगल्या ठिकाणी ह्या देवीने वास्तव्य कसं केलं तर पूर्वी लमाण लोक असायचे. ते लमाण लोक कोकणातून काही वस्तू घेऊन यायचे व्यापारासाठी आणि इकडे देशावर यायचे. येताना त्यांचा मुक्काम इथं असायचा.